नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार. सर्व विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले, अगदी 11वी 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर दरवर्षीप्रमाणे जे विद्यार्थी नवीन ॲडमिशन घेत असतात किंवा पुढच्या वर्गामध्ये जात असतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी महा-डी-बी-टी जी स्कॉलरशिप योजना आहे ती राबवली जाते आणि दरवर्षी नव्याने अर्ज विद्यार्थ्यांना करता येतात. किंवा तुम्ही जर द्वितीय वर्षामध्ये असाल, तृतीय वर्षामध्ये असाल, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचा स्कॉलरशिपचा अर्ज आहे तो रिन्यू करावा लागतो. तर महा-डी-बी-टी मार्फत आता हे जे फॉर्म आहेत ते 15 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर अशी अधिकृत घोषणा महासंवाद हे महाराष्ट्राचं जे संकेतस्थळ आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आज सकाळपासून आपण पोर्टल चेक करतोय, परंतु अजून येथे कोणतीच अपडेट माहिती देण्यात आली नाही आहे. परंतु लवकरच ही जी नोंदणी आहे ती सुरू होणार आहे. यात 11वी 12वी असेल किंवा आर्ट्स कॉमर्स सायन्स असेल, FY/SY/TY असेल किंवा मेडिकल इंजिनिअरिंग असेल, तर ज्या योजना ज्या आहेत त्या महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे राबवल्या जातात. तर यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 तर याचे फॉर्म आजपासून सुरू होणार आहेत. फॉर्म सुरू झाल्यानंतर अर्ज कसा करायचा, नवीन अर्ज कसा करायचा, त्यानंतर अर्ज रिन्यू कसा करायचा, तर याची परिपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे कोणती, तर याची संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे. त्यामुळे महा-डी-बी-टी स्कॉलरशिप योजनेसंदर्भात अगदी परिपूर्ण माहिती, अगदी स्कॉलरशिप मिळेपर्यंत खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर आवश्यक कागदपत्रे कोणती, नवीन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर लक्षात घ्या की अर्ज रिन्यू कसा करायचा, तर याची माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केले जाणार आहे. त्यामुळे महा-डी-बी-टी स्कॉलरशिप योजना आहे, तर या संदर्भात खात्रीशीर आणि परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.